एव्हरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्किन केअर रूटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते शेवटपर्यंत नक्की बनवून ठेवा. तर सगळ्यात आधी जे आहे ना, मी माझा फेस जो आहे ना, हे गार्नियरचं जे फेसवॉश आहे त्याने व्यवस्थित मी क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर हे वॉलनटचं जे स्क्रब आहे ते मी फेसला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि 10 मिनटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. जसं आपण बाहेरून स्किनची काळजी घेतो तसं आतूनही घेणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण ना ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट जे आहे ना खाणे इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून आपली स्किन आहे ना अजून ग्लोईंग वाटते. तर आता जे आहेत 10 मिनटं झालेले आहेत. तर 10 मिनटं झाल्यानंतर ना आपल्याला आता सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे करायचं आहे त्यात आपल्याला स्टीम घ्यायचं. तर हे बघा, तुम्ही हे पाहू शकता ही ना आमची स्टीमची मशीन आहे वाफ घ्यायची. तर याच्यामध्ये कसं करायचं हे मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेलं. तर यामध्ये ना आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे जेवढं आहे ना त्याचं अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर हे जे आहे ना असं गच्च टाईट केल्यानंतर आपल्याला ह्याची 10 ते 15 मिनटं छान अशी वाफ घ्यायची. जेव्हा पण तुम्ही स्क्रब कराल त्यानंतर ना 10 ते 15 मिनटं वाफ घेणं खूप गरजेचं आहे. तर वाफ घेतल्याने आपली जी स्किन आहे ना ती हेल्दी आणि ग्लोईंग असते. तर 10 मिनटं झालेले आहेत. तर आता मी जे आहे वाफ घेणार आहे. तर आता माझी स्टीम घेऊन झालेली आहे. स्टीम घेऊन झाल्यानंतर मग मी राईस फ्लावर, हळद आणि दूध जे आहे मिक्स करून फेसला लावणार आहे आणि थोड्या वेळाने वॉश करणार आहे. तर वॉश केल्यानंतर मी जे फेसला आहे ना कोकोनट ऑइल लावणार आहे. तर कोकोनट ऑइल जे आहे आपण आपल्या फेसला लावलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या स्किनला जे आहे ना मॉइश्चरायझर भेटतं.